नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन मोटो ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओची टायटल आणि थंबनेल पासून तुम्हाला कळालंच असेल की आपण नक्की कुठे चाललो आहे. आपण चाललो आहे गणपतीपुळे एक्सप्लोअर करायला आणि गणपतीपुळ्याची आजूबाजूची जी पण काही ठिकाणं आहेत ती आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आत्ता तशी ही आपली नाईट राईड आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे फक्त उद्याचा एक दिवस आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही एक्सप्लोअर करायचं आहे ते आपण करू शकतो. त्यामुळे टायमिंग फार कमी आहे. त्यामुळे आज रात्रभर प्रवास करून दिवसा सकाळी पोचल्यावर थोडाफार रेस्ट करून गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन घेणार आणि नंतर आजूबाजूची जी पण ठिकाणं ती आपण पाहणार आहोत. तर नाईटला आता फारसं मी काही शूट करत नाही आहे. आपण डायरेक्ट सकाळी भेटू मॉर्निंगला. सरत्या वर्षाचा शेवट आणि येणाऱ्या वर्षाची सुरुवात एक सुंदर अशा बाईक राईडने करायचं ठरवलं आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे. तर ठरल्याप्रमाणे रात्रीच्या बाईक राईडला माझी सुरुवात झाली आणि जसं पनवेल क्रॉस केलं, कर्नाळा क्रॉस केलं तसा थंडीचा जोर हा वाढत होता. जर का तुम्ही नाईटला बाईक राईडचा प्लॅन करत असाल आणि तेही मुंबई गोवा हायवेवरती, तर एका गोष्टीची खात्री नक्की करून घ्या. ज्या तुमच्या गाडीच्या हेडलॅम्प्स आहेत किंवा ज्या पण फॉग लाईट्स आहेत त्या प्रॉपर कंडिशनमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. कारण का तेच तुम्हाला एक चांगली विजिबिलिटी आणि एक चांगलं विजन देऊ शकतात. आणि रात्रीच्या प्रवास करणाऱ्यांसाठी गाडीच्या हेडलाईट्स या चांगल्या कंडिशनमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. रात्रीच्या गुलाबी थंडीचा आनंद घेत इंदापूर, माणगाव, पोलादपूर हे कधी पार झालं हे कळालंच नाही आणि जेव्हा पहाट झाली तेव्हा खेड देखील पार झालं होतं. खेडपासून काही अंतर पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वरच्या अंगाला परशुरामाचं मंदिर होतं ते देखील पाहिलं. जसा परशुराम घाट सुरू झाला, समोर सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिले आणि घाटात बाईक राईड करताना मित्रांनो जे दृश्य मला आजूबाजूला दिसत होते ते अप्रतिम होते.
तर स्वर्गाहूनही सुंदर कोकण म्हणजे नेमकं काय याचा अनुभव मी ही बाईक राईड करताना वारंवार घेत होतो. चिपळूणला नाश्त्याकरता काही वेळाची विश्रांती घेतली आणि नाश्ता करून मग परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. चिपळूणनंतर आसुर्डे, सावर्डे, रवली, संगमेश्वर असा टप्पा पार करत अखेरीस मी गणपतीपुळ्याला पोचलो. पूर्ण रात्रभर ओव्हरनाईट ड्राईव्ह केल्यानंतर आपण सकाळी 10-10:30च्या आसपास गणपतीपुळ्यामध्ये एंटर केला आणि आपलं पहिलं काम होतं ते स्टेकेशनसाठी म्हणजे स्टे करण्याकरता किंवा आराम करण्याकरता रूम शोधणं. तर सध्या वेकेशन पिरियड असल्यामुळे रूमची अवेलेबिलिटी इथे फार कमी होती. त्यातल्या त्यात खूप कष्ट करून आपल्याला एक बजेट फ्रेंडली रूम मिळाली आहे. तर या तुम्हाला मी रूमचा इंट्रो दाखवतो. ही अशी काहीशी आपली रूम आहे. अतिशय प्रशस्त आणि व्यवस्थित अशी रूम आहे. टापटीप आहे, व्यवस्थित आहे. बघू शकता हे आता माझं ॲक्च्युली थोडंसं सामान इथे ठेवलेलं आहे मी. हे गिअर्स आहेत, रायडिंग गिअर्स पडलेले आहेत तिथे. तिथे हेल्मेट वगैरे आहे आणि व्यवस्थित आहे. सध्या पीक सीझन असल्यामुळे रूम मिळणंही खूप महत्त्वाचं होतं आणि आपल्याला बाप्पाच्या कृपेने इथे आराम करण्यासाठी आपल्याला आजच्या दिवसाकरता ही रूम मिळालेली आहे. तर अशी काहीशी ही रूम आहे आणि हा इथला बाहेरचा व्ह्यू पाहू शकता. तर जास्त वेळ न घालवता आता आपण बाप्पाचे दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेणार आहोत आणि मग आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर मग मी पोचलो मंदिराजवळ आणि मग घेतलं बाप्पाचं दर्शन. ओंकार
दर्शन केलं, थोडीफार खरेदी देखील केली आणि मग संध्याकाळी फेरफटका मारायला मी गेलो आरेवारेला. तिथे पोचल्यावर नजरेसमोर पडलं ते अथांग असा समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि अनुभवायला मिळाली ती मन सुखवणारी शांतता. काल बाप्पाचं दर्शन घेतलं, खूप छान प्रसन्न वाटलं आणि आजूबाजूचे आपण साईट सीन केलेत. तर आज आपला परतीचा प्रवास सुरू होतो आहे. बॅकपॅक ऑलरेडी झालेले आहेत. आता फक्त आपल्याला लगेज गाडीवरती लोड करायचं आहे आणि मुंबईच्या दिशेने परत निघायचं आहे. तर असेच वेगवेगळे ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.